कालची का ना कालची नको सरपंच बसत नाहीये साई एक तर ती बसत नाहीये तुला शिवला बरोबर नाही त्यांना दे ते पण तुलाच दिली होती ते मंदारला घेऊन दिली मंदार मागेला म्हणजे मला या ना कोणी नाही बाबा तुझ्याकडे असते ना अजून असते पण ती ह्याच्या बदली गेलो तर नाराज मंदिरात हरवली तिकडे नाराज मंदिरातच हरवली कुठे ठेवली मलाच लक्षात नाही ऑफिस घेतो विकत घेतो आता तिथे जात नाही आजकाल ते एक तारखेपासून तिकडे तिथं घेतलंय का शेजारीच आहे त्या बाईंचं आहे टोप्यांचं दुकान मला टोप्या माहिती झाला असेल तर तिकडे बऱ्यापैकी
आता 1-2 महिन्यात. काढली होती तीन वेळेला सामूहिक ओंकार करूया.
श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांसा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचा. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. भगवती जगदम्बा माता की जय. भगवती रेणुका माता की जय. भगवती शाकंभरी माता की जय. जय दुर्गा माता भवानी. जय दुर्गा माता. गाइए. जय दुर्गा माता. जय दुर्गा माता भवानी.
जय दुर्गा माता जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता तुझ्या चरणी ठेवीत माथा तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवीत माथा तुझ्या तुझ्या चरणी ठेवीत माथा तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवीत माथा तुझ्या चरणी कृपा करी आता भवानी कृपा करी आता भवानी दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय अम्बा माता भवानी जय अम्बा माता जय काली माता भवानी जय काली माता तुझ्या चरणी ठेवीत माथा तुझ्या चरणी ठेवीत माथा तुझ्या चरणी कृपा करी आता भवानी कृपा करी आता कृपा करी आता अम्बे कृपा करी आता भवानी दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता गये जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा भगवती जगदम्बा माता की जय भगवती रेणुका माता की जय भगवती शाकंभरी माता की जय अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम
श्रीमद देवी भागवत ग्रंथाच्या निरूपण श्रवणाकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, तत्वचिंतक, नामधारक, कला उपासक, वैदिक याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. काल आपण पाहिलं की आत्तापर्यंत आपण असं अनेक वेळेला अनेक निरूपणातून ऐकलेलं आहे की ज्याला जरा बोलू नका, पलीकडे बोलू नका, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे चाललंय ते फार महत्त्वाचं आहे. ज्याला मोक्ष हवा आहे त्याला भोगांचा त्याग करावा लागतो आणि ज्याला भोग हवेत त्याला मोक्ष नावाची गोष्ट दुर्लभ आहे, नाही का? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया, ह्या दुर्लभ सांगितल्या 3 गोष्टी. आणि त्याचप्रमाणे जो भोगामध्ये अडकलेला आहे त्याला काही मोक्षाची प्राप्ती होत नाही. पण हे कुठपर्यंत म्हणाले? जोपर्यंत देवी भागवत कानावरती पडत नाही तोपर्यंत. भोगश्च मोक्षश्च करस्थ एव, एका हातात भोग आणि एका हातात मोक्ष, याची जर योग्य सांगड घातली ना आपण, म्हणजे काय तर ज्या गोष्टी ज्या वयामध्ये करायला पाहिजेत त्या वयात जर केल्या, मग याचा अर्थ हरिनाम कोणत्या वयात घ्यायला पाहिजे हो? हां, नाही का? सहज म्हणून बघा, आपल्या समवयस्क, चला उद्या म्हणा येताना जरा देवी भागवताला जायचं, येत आहे का? त्या म्हणतात एवढ्यात काही माझं वय झालेलं. हे केव्हा व्हायला पाहिजे हे नीट कळलं पाहिजे बरं का. ते जर कळलं ना, याचा अर्थ योग्य साधन योग्य वेळेला जर आपल्या पदरात पडलं तर काही अवघड नाही आहे, असं देवी भागवत सांगतं. बरं, ते समजून केलेलं असो किंवा काय, न कळता पद अग्निवरी पडे, माहिती आहे आपल्या सगळ्यांना. अजित नाम वधो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे. ते फक्त आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ही कथा म्हणजे शक्तीचं पुराण आहे. काल आपण याची सगळी, आज मला आल्याच काकांनी विचारलं, आज फार तत्वज्ञान नाही ना काय? लक्षात घ्या, काल ज्या अर्थी आपल्याला झोप आली ना नाही आली, हां, एक लक्षात घ्या. म्हणजे आम्ही काय लक्षात ठेवायचं, आमचे एक गुरुजी सांगतात बरं का, कीर्तन चालू असेल तर पूर्व रंगात आणि प्रवचन चालू असेल तर मध्नान्न. श्रोत्यांना झोप आलीच पाहिजे. याचा अर्थ पक्क समजायचं वेदांत चालला आहे, योग्य गोष्टीचं निरूपण चाललं आहे बरं का. काय मी म्हणालो ना काल की आपल्याला हे ऐकायची सवय नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांना सवय आहे त्यांना वाटत नाही बरं का. त्यांना असं वाटतं की अरे बापरे संपलं, अजून 1 तासभर वाढवा. फार अवघड आहे बरं का हे तासभर वाढवा म्हणजे. इतकं सोपं नाही आहे हे. तुम्ही मुळातनं वाचून काढा बरं का. काय काय होतं? असू दे बोल ना. डबल आवाज येतो का? हां, लॅपटॉपचा पण आवाज येतो, तो फक्त म्यूट करा म्हणा. ते डबल होत आहे म्हणजे.
म्हणजे 2 आवाज येतात. तत्त्वज्ञानाचं ज्यांना सवय ना, आमचंही असं होतं बरं का कधी कधी. आम्ही काय कधी फक्त फार जरा अजून काहीतरी वेगळं, अजून काहीतरी वेगळं, अजून काहीतरी वेगळं. त्याच्यामुळे ज्याला ती निद्रादेवी प्रसन्नच असते हो. तिला प्रभू रामचंद्रांनी तिला वरच तसा दिला आहे. कीर्तनात प्रवचनात जात जा बाई. मला तर फार बरं वाटतं बरं का. आणि समोरचा 1-2 झोपले ना, आणि म्हणजे एखादा झोपलाय, ती कथा कदाचित उद्या वगैरे येईल, त्याला उठवणं हे किती मोठं पातक आहे. हां, म्हणून मी जय जयकार कमी केले बरं का प्रवचनातले. मला हे कळल्यापासून मी जरा जय जयकार कमीच केले. म्हटलं का उगाच आपण नको ना त्या पातकामध्ये सहभागी व्हायला. इथे भाज्या मांडल्या आहेत ना सगळ्या, तर ते शाकंभरी आहे ना, यांची देवी शाकंभरी आहे ढेऱ्यांची, म्हणून ते सगळे शाक लावलेत बरं का. भाज्या मांडल्या आहेत. आम्ही विचार करत होतो की काय करूयात, वेगळं काय करता येईल. भागवताला कसे सोहळे असतात, इथे काही सोहळे नाही. शिवपुराण आणि देवी भागवत हे उपासनेचे ग्रंथ, ते काही सोहळ्यांचे ग्रंथ नाही. ताई आत्ता शिवपुराणाला होत्या माझ्याबरोबर. तर शिवपुराणात काय त्यातल्या त्यात शिवपार्वती विवाह तरी करता येतो, तो एक सोहळा म्हणून. इथे तसं काही नाही हो. मग काय त्यात काय नवीन करणार आपण. त्यात नवीन काय करता येईल याची प्रेरणा कोण देते, तर ती जगदंबा देते. मग अचानक फोनवर बोलताना हे सुद्धा की ह्या पद्धतीने काहीतरी करूयात, म्हणून मग ती मांडणी. आणि इथे नुसत्याच भाज्या लावल्यात बरं का. हो, म्हणजे मागे एकदा एका ठिकाणी भागवत होतो ना, तर पहिल्याच दिवशी बसायची अरेंजमेंट इतकी सुंदर होती त्यांची की त्यांच्या किचनची खिडकी बरोबर माझ्या उजवीकडे उघडायची. वास तर आलेच, आणि त्यात कुकरच्या 3 शिट्ट्या ऐकू आल्या. कीर्तनकार प्रवचनकारांनी फार अलर्ट राहायला पाहिजे बरं का. म्हणून मग मी लगेच 10 मिनिटांनी सांगून टाकलं बरं का मध्यंतरानंतर. म्हणलं श्रोत्यांना झोप येते तर त्यांना जागा करण्याकरता या दोघांची सोय केलेली आहे, आणि बुवांना झोप लागू नये म्हणून कुकरची सोय केलेली आहे. दंडवते काका काकू होते त्या कथेला, त्यांना माहिती आहे. या त्यामुळे काय झोप लागलीच पाहिजे, काही काळजी करू नका. फक्त लोकांना वाईट केव्हा वाटतं माहिती आहे, सांगू? हां, नीट ऐका. कथेला आल्यानंतर वाईट केव्हा वाटतं लोकांना, की शेजारच्याला इतकी चांगली झोप लागली आहे, मला का नाही लागत आहे. काय तुमच्यावरती ती जगदंबा प्रसन्न नाही आहे अजून, म्हणून नाही लागत. असो, योग्य वयामध्ये योग्य ती साधना मिळाली की ती साधना फलद्रूप होण्याकरता अधिक काळाची गरज नसते. फक्त माझ्या योग्यतेचं साधन काय हे सद्गुरूंकडनं जाणून घ्यायचं. हे सद्गुरूंकडनं जाणून घ्यायचं. आपण बऱ्याच वेळेला व्यवहारामध्ये आपल्या पुढच्या पिढीला काय देतो, जे आपण कमवून ठेवलं ना ते आपण पुढच्या पिढीला देतो. मी मागे एकदा कथेमध्ये हा उल्लेख केला होता की आपण जेवढे खर्च करतो तेवढेच पैसे आपले, जे साठवून ठेवतो ते आपले नाही, ते पुढच्या पिढीचे. पक्क लक्षात ठेवायचं हे. त्यामुळे आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना काय फक्त सोनं नाणं
फ्लॅट, बंगला, गाडी हे देणार आहोत का अजून काही देणार आहोत? आम्ही योग्य ते संस्कार आमच्या पुढच्या पिढ्यांवरती करतो आहोत का आम्हाला अजूनही त्यांनी 25 डिसेंबरला ती सांताक्लॉजची टोपी घालावी असं वाटतं? हां, नाही ना. आपण पटवून दिलं पाहिजे बरं का मुलांना. रागावून चालणार नाही आहे काही गोष्टींना, ते पटवून दिलं पाहिजे. जसं आपल्याला आपल्या आधीच्या पिढीकडून काय काय करायचं असतं बाबा, नवरात्रामध्ये अमुक अमुक करायचं, अमुक अमुक नैवेद्य करायचा असतो, पुरणाचा नैवेद्य असतो. बरं, देवीचं तर इतकं सोपं आहे ना, तिला पुरणाचाही चालतो आणि कोकणात जर कोणी असेल ना, हां, गावन गाठलंही चालतं किंवा व्हेजही चालतं आणि दुसरंही चालतं बरं का. इतकी कारण का? कारण आपण सगळेजण तिची लेकरं आहोत ना. मुलानं काहीही दिलं आईला तरी ते आईला प्रिय आहे, लक्षात ठेवा. आई असा विचार करत नाही. आई त्याच्या योग्यतेचा विचार करत नाही बरं का. संत म्हणतात, जसं पुढच्या पिढ्यांना लौकिकातलं, व्यवहारातलं, संपत्तीतलं काहीतरी द्यायचं असतं ना, तसं आम्हाला काय मिळालंय? आम्हाला काय मिळालंय सांगू? संत सांगतात, आम्हाला पिढीजात काय आलंय, आमच्या काय म्हणतात खानदानात, वंशपरंपरेनं. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ज्या दिवशी मी डेऱ्यांना फोन केला ना, की सोमवार होता, चालू ठेवा, की आज मला वेळ आहे, मी भेटायला येतो, तर नेमकं इथे यांच्याकडे तुलसी विवाह होता बरं का. मामा होते. आमच्याकडे पूर्वी तुलसी विवाह होत असे घरी, पण काय मध्यंतरीच्या कारणात तो बंद पडला. आणि मला वाटत होतं बरं का की ह्या वर्षी करावं घरी, बरीच गॅप पडली, पण ते काही जमलं नाही. पण तो योग इथे मला मिळाला आणि मला छान का वाटलं, मला आदित्यवरती हे संस्कार होत आहेत ना, त्याचं जास्त कौतुक आहे बरं का. फार हुशार आहे बरं का, त्याचं करिअर फार ब्राईट आहे. मी ओळखतो त्याला. काल तो झांजेला बसला होता, नंतर गाण्याचा कार्यक्रम होता इथे, काय अप्रतिम वाजवत होता, एकदाही चुकला नाही. म्हणजे चुकला आणि बरोबर नंतर घेतलं तर कौतुक आहेच आहे, पण चुकला नाही हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. हे द्यायचं आहे आपल्या पुढच्या पिढीला, हे संस्कार देणं गरजेचं आहे बरं का. म्हणजे अशा पद्धतीनं घराघरामध्ये हे कार्यक्रम झाले पाहिजेत. त्यांनी जेव्हा सांगितलं ना मला की दरवर्षी आम्हाला करायचंय, मला फार बरं वाटलं बरं का. एखादी गोष्ट सातत्यानं करणं फार अवघड आहे. देवी भागवतासारखा ग्रंथ श्रवणाकरता उपलब्ध करून देणं श्रोत्यांना हे फार अवघड आहे. मी कधी यजमानांची स्तुती करत नाही, मला ते आवडत नाही आणि ते करूही नाही वक्त्यानं. पण मी यांचं धैर्य कुटुंबियांचं अभिनंदन मुद्दामून करीन की त्यांना असं काहीतरी सुचलं आणि त्यांनी ते अंमलात आणलं. हे द्यायचंय बरं का पुढच्या पिढीला, हे द्यायचंय.
तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखेला दारवंता. उपवास पारणे राखेला दारवंता. नाही का, एकादशीचा उपवास का करायचा? आता ती एक कन्सेप्ट आली बघा, इंटरमिडिएट फास्टिंग. किंवा लिहून ठेवलंय आपल्याकडे. काल आपण पाहिलं पुराणांचा प्रवास वेदांपासून कसा झालाय. इथे सांगितलंय बरं का हे. आता ज्यांना गोळ्या असतील त्यांनी काहीही करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही नवीन उपवास वगैरे करू नका. हे लक्षात ठेवा. आपली प्रकृती सांभाळून करायचंय. याचं कारण याच देहामध्ये राहून मोक्ष मिळवायचा ना. हे एकदा पक्क झालं की तो का सांभाळायचा हे कळतं आपल्याला. त्यामुळे ते पक्क करा. देह उत्तम प्रकारे सांभाळायचा आणि ते सगळं करत असताना मग परमार्थ चांगला करायचा. उपवास पारणे राखेला दारवंता. उपवास पारणे राखेला दारवंता. केला भोग बाटा आम्हा पायी. केला भोग बाटा आम्हा पायी. माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची मेरासे गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबांनी मला वंश परंपरेतनं काय मिळालेलं आहे? तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे जपण्याकरता आपल्याकडे नवरात्र असतं बरं का. कोणाकडे रामाचं असेल, कोणाकडे नरसिंहांचं असेल, कोणाकडे खंडोबाचं असेल, कोणाकडे देवीचं असतं, काहीकडे दोन्ही असतात बरं का. ह्या जर गोष्टी आपण सांभाळल्या ना योग्य पद्धतीनं तर मग फार त्रास होत नाही. लक्षात घ्या. हल्ली काय झालंय, आपण हे सांभाळत नाही. परमार्थ सांभाळावा लागतो आणि तो सांभाळता 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 प्रपंच नेटका व्हायला लागतो. आपण नेमकं उलट्या गोष्टी करता प्रयत्न करतो. मग धड हेही नाही आणि तेही नाही असं होतं. काल आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांवरती जी आपत्ती कोसळली त्याच्याकरता म्हणून त्यांच्या घरी देवी भागवताचा पाठ देवर्षी नारदांनी केला आणि त्याचं फल म्हणून ते आले तेव्हा त्यांचे 2 4 हात झालेले होते. अशीच एक कथा देवी भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितलेली आहे. अगस्ती मुनी भगवान कार्तिकेयांकडे गेले. देवी भागवतामध्ये फार वेगवेगळ्या कथा आहेत बरं का. इतकी विविधता आहे ना. बरं हे असं का, याचं उत्तर आपण देऊच शकत नाही बरं का. याचं कारण असं होऊ शकतं याच्यावरती आपला मुळात विश्वास नाही. अरे बापरे, असं कसं काय, असं वाटणाऱ्या कथा देवी भागवतात आहेत. पण आहेत त्या, म्हणजे असं झालंय म्हणून त्या इथे आहेत. अगस्ती मुनींनी कार्तिकेयांना प्रश्न विचारला.
की मला तुम्ही देवीच्या संदर्भामध्ये काहीतरी विलक्षण कथा सांगा. मी असं ऐकलंय की जिच्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते, जिच्यामुळे सगळे भोग भोगले जातात, तिची कथा सांगा. तेव्हा कार्तिकेयांनी सांगायला सुरुवात केली की भगवान सूर्यनारायणाचा पुत्र विवस्वान, ह्या विवस्वानाला एक मुलगा होता, त्याचं नाव श्राद्धदेव आणि त्याच्या पत्नीचं नाव श्रद्धा. हे थोडं काळजीपूर्वक ऐकायला लागेल बरं का. याचं कारण भागवतातली नावं आपल्याला अनेक वेळा ऐकून पाठ आहे. सुदामा माहिती आहे, कृष्ण माहिती आहे, बलराम माहिती आहे, देवकी माहिती आहे, वसुदेव माहिती आहे. रामायणातली सगळी नावं, सगळ्या कथा आपल्या पाठ आहेत. पण हे म्हणून जरा थोडं लक्षपूर्वक ऐका. ह्या श्राद्ध देवाला आणि श्रद्धेला अपत्य नव्हतं. काय सगळे वैद्यकीय उपचार करून झाल्यावरती मग दैवी काही आहे का, म्हणून हे वसिष्ठ मुनींकडे गेले. वसिष्ठ कुलगुरू आहेत ह्या कुळाचे. वसिष्ठांना सांगितलं, अहो असं असं मला राज्य चालवायचं आहे पुढे, तर याच्याकरता कोणीतरी पाहिजे ना. तेव्हा वसिष्ठांनी त्यांना, आपण दशरथ राजांनी जो यज्ञ केला तो आहे पुत्रकाम इष्टी, पुत्रकामेष्टी. इथे फक्त पुत्रेष्टी असा पाठभेद असेल कदाचित तो. तशा पद्धतीचा यज्ञ करायला सांगितला. काय यज्ञाची जुळवाजुळव वगैरे केली आणि मग यज्ञाकरता काही जे प्रमुख मंडळी असतात जे ते यज्ञ करतात. आपण हे यज्ञ वगैरे काही करत नाही बरं का, म्हणजे जे करतात त्यांना माहिती आहे, बाकीच्यांना काय. याग होतो आपल्या इथे बरं का, यज्ञ होत नाही. याग गणेश याग होतो अनेकांकडे, किंवा दत्तयाग होतो, किंवा गणपती बसतात ना त्या 10 दिवसात, तर तेव्हा काही मंडळांमध्ये केला जातो. हे यज्ञाकरता एक असतो होता, एक उद्गाता, एक आहे प्रस्तोता आणि एक आहे ब्रह्मा. ह्या पोस्ट आहेत यज्ञातल्या. त्या काय आहेत, त्या पौरोहित्य जे करतात त्यांच्याकडनं समजून घ्या, अगदीच तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. त्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्यांचं एक ठराविक काम आहे. या यज्ञाला आलेला होता जो होता, पहिलं होता संस्कृत आहे, पुढचं मराठी आहे. या यज्ञाचा जो होता त्यानं पाहिलं घरामध्ये की ह्या राजाची फार गडबड चालली हो, नाही का, कोण आलंय कोण गेलंय. तो म्हणला आपण यजमानींबाईंना विचारूयात. होता जो असतो ना त्यानं संकल्प सांगायचा असतो बरं का, पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यानं ते सगळं संकल्प आणि ते सिद्धीला जाईपर्यंत त्यानं लक्ष घालायचं आहे. म्हणजे ब्रह्मा जो आहे त्यानं बघायचं आहे सगळं, पण मुख्य कोण आहे, उद्गाता जो आहे त्यानं मंत्र म्हणायचे. सामवेदातले जे गायन जे आहे ना ते त्या पद्धतीनं त्या पोस्ट आहेत. यजमान जो होता तो आपला नेहमीप्रमाणे व्हॉट्सअप चेक करत होता. काय बघा परिस्थिती अशीच आहे की नाही हो. गुरुजी येतात आवर्तन करायला, तो यजमान असतो, तो म्हणतो गुरुजी पटकन आवर्त आहे ना, मग ते पण आवर्तन करतात. आणि हे जे चाललंय ना हे आपल्याकरता चाललंय, हे पक्क पाहिजे बरं का. जे गुरुजी आपल्या घरी काय सत्यनारायणाची पूजा, त्यांना काय
500 रुपये पाहिजेत म्हणून तुमच्याकडे येतात का? तुम्ही बोला ना त्यांना, मग तुम्ही त्यात लक्ष घातलं पाहिजे ना. पण बऱ्याच घरामध्ये मी बघतो बरं का, बंधू वर्गाला काही माहिती नसतं घरातलं. खरे ना? काहीही पाहिजे असेल ना तर ते म्हणतात हिला विचारा, हिला विचारा, हिला सांगतो. मी एकांकडे गेलो होतो भागवत ठरवायला, त्यांच्याकडे देवाऱ्यामध्ये फोटो ठेवले होते काय 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 काय. तर मी त्यांना विचारलं त्या काकांना की अहो हा कोणाचा फोटो आहे? ते म्हणले थांबा हिला विचारतो. बरं हिला विचारतो असं म्हणून त्यांनी त्या ताईंना बोलवलं आणि त्या म्हणाल्या ह्या कोणाचा फोटो आहे? त्या म्हणाल्या अहो हे आमच्या सासूबाईंचे सद्गुरू आहेत. याला काहीही माहिती नाही बरं का, सत्य आहे. ते काढून घे, पडत पडेल. राहू दे राहू दे राहू दे आहे. काय काल रात्रभर जागून आदित्य अभ्यास करत होता. परत आज पहाटे उठलाय. आज त्याचा जर्मनचा पेपर होता. मी आत्ता आल्यावर त्याला उठवलं की आता उठ, कथा आहे आपल्याकडे. त्या होत्यानं श्रद्धेला विचारलं बरं का, कसला संकल्प करायचा आहे. तिनं सांगितलं कन्या. बघा संकल्प का महत्वाचा आहे. तिला पाहिजे होती कन्या. मुलगी ती मुलगीच बरं का. मुलं काय ठीक आहेत, पण कन्या ती कन्याच. झालं याचं काही लक्ष नव्हतं. त्यानं कन्येचा संकल्प केला, ते झालं सगळं. काय प्रसाद घ्यायला सांगितला. यथाकाल दिवस गेले, गर्भधारणा झाली. तो सगळा आहे. 8-9 मास पूर्ण भरले आणि यथाकाळ श्रद्धा प्रसूत झाली, कन्या प्राप्त झाली. बरं दोघांनाही आनंद झाला. तिला कन्याच हवी होती, पण राजाला कन्या नको होती ना, कारण त्याला राज्य चालवायचं ना पुढे. त्याला मुलगा का हवा आहे, तर त्याला पुढे राज्याला कोणीतरी पाहिजे म्हणून. त्याला कन्या नको अशातला भाग नाही. तो गेला वसिष्ठांकडे पुन्हा. म्हणाला तुमचा यज्ञ फेल गेला म्हणाला. हां ते म्हणले का म्हणजे कन्या झाली आहे, मला पुत्र हवा होता. त्यांनी आधी चेक केली कोण होता त्यावेळेला. त्या सगळ्यांना बोलवलं टीमला. काय रे म्हणाले असं. तो म्हणला हो मुलगी झाली ना, सफल झाला म्हणाले यज्ञ. महाराज तर सांगतायत नाही झाला. मला राणीसाहेबांनी तेच सांगितलं होतं म्हणाले. श्राद्धदेव म्हणाला तुम्हाला दक्षिणा कोणी दिली आहे? म्हणजे अगदी असं नाही म्हणाला, जरा थोडं म्हणाला अहो मला मुलगा हवा आहे, मुलाकरता केलं हे सगळं. बरं तिचं नाव पण ठेवलंय बरं का, म्हणजे ते बारसं बिरसं सगळं झालंय. इला नाव ठेवलंय. इला म्हणजे पृथ्वीचं नाव आहे एक इला. वसिष्ठ हे नारायणाचे भक्त आहेत आणि म्हणून का यज्ञ सफल झालाय पण राजाला मुलगा हवा आहे, मग याच्यात बदल कोण करू शकेल, तर नारायण करू शकेल. म्हणून म्हणाले आपण त्या नारायणाला शरण जाऊ. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा.
नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. झाले नारायण समोर उभे राहिले. काय हवंय म्हणाले असं असं झालंय. ठीक आहे घरी जा म्हणाले. घरी जाईपर्यंत त्या मुलीचा मुलगा झालेला असेल. आता हे कसं झालं असं विचारू नका. याचं कारण हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. हे आपल्या परेच्या पलीकडचं आहे. म्हणून तिला परांबा असं एक नाव आहे. असे अनेक चमत्कार आहेत देवी भागवतात. स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे मुलीचा मुलगा केल्याचा किंवा मुलाची मुलगी केल्याचा. मला नक्की माहिती नाही, मी ऐकलंय एका प्रवचनामध्ये. पण असं झालं. राजाला आनंद झाला. पुन्हा आता त्या मुलाचं बारसं गेलं. मुलगी होती तेव्हा इला नाव ठेवलं होतं. आता त्याच मुलीचा मुलगा झालाय, त्याचं नाव ठेवलंय सुद्युम्न. आणि आता काय हो, राजाला पुढचा वारस पाहिजे ना, त्यामुळे त्याला सगळं राजनीतीतलं सगळं शिकवलं. यथाकाल जसा तो मोठा झाला, छान व्यायाम वगैरे करायला लावला, तब्येत वगैरे झाली आहे एकदम असा नाही का. ज्याला क्षत्रिय व्हायचं आहे किंवा जो क्षत्रिय आहे त्यानं अभ्यासात पण हुशार असलं पाहिजे आणि देहानं पण फिट असलं पाहिजे ना. दोन्ही नाही तरी आरक्षण चालेल का? काहीतरी तर पाहिजेच ना. नुसतं कसं होईल? आमच्याकडे काही क्वालिटीज नाहीत पण तरी आम्हाला द्या. क्षत्रियाचा हा क्षत्रिय प्रचंड स्वाभिमानी आहे, लक्षात ठेवा. क्षतात त्रायते इति क्षत्रिय.
क्षत म्हणजे जखम, जो जखम होण्यापासून थांबवतो, वाचवतो सामान्याला. क्षत्रिय कुलावतंस ना. महाराजांचं चरित्र काढून बघा आपण. महाराजांकरता एकाच दिवशी बलिदान देणारा एक न्हावी आहे आणि एक ब्राह्मण आहे. एकाच दिवशी. बर, त्या दोघांनाही असं वाटत नाही बरं का की मी न्हावी आहे आणि मी ब्राह्मण आहे. आपण सगळे एक आहोत. हे पक्क आहे बरं का, हे पक्क आहे त्यांचं. महाराजांसारखीच देहयष्टी, दाढी वगैरे तशीच, आणि सहज गमती जमतीमध्ये त्या शिवा काशीदला म्हणालं, शिव्या तू अगदी आपल्या महाराजांसारखा दिसतोस बघ. हां, तुला जर जिरोटोप घातला ना तर अगदी महाराजांवानी दिसशील. आणि ही कल्पना सुचली आहे महाराजांना. असं करता येऊ शकतं. जर बाहेर पडायचं असेल ना वेड्यामधून, पावनखिंड प्रकरण आठवा, तर असं करता येऊ शकतं. तो सगळा पोशाख केला बरं का. आणि महाराजांच्या लक्षात आलं की नको, हा जर सापडला ना, योजना फसली तर याच्या देहाचं काय होईल सांगता येत नाही, याला मारून टाकतील. म्हणून म्हणाले, शिवा नको नको असं करायला. अरे लेका, जीवानिशी जाशील. तेव्हा शिवा काशीचे शब्द आहेत. राजे, आज जर मेलो ना तर राजा म्हणून मरल, आणि इतर वेळेला जर कधी मेलो ना तर न्हावी म्हणून मरल. काय त्याग आहे, काय त्याग आहे, काय समर्पण. ह्या सगळ्यांच्या जीवावरती आपण वाढलोय बरं का. स्वराज्याकरता काय किंमत मोजावी लागली ना या आपल्या आधीच्या पिढ्यांना, आपल्याला कल्पना नाही आहे त्याची. रणाभिण स्वातंत्र्य कोणा मिळाले, लक्षात ठेवा. फार फार उपकार आहेत बरं का आपल्यावरती. मदनलाल धिंगराचं स्टेटमेंट कधीतरी वाचून बघा बरं का. सावरकरांनी लिहून दिलंय, माय चॅलेंज नावाने. काय मदनलाल धिंगरांनी चेष्टा केली होती सावरकरांची पहिल्यांदा. लोकमान्य टिळकांनी सावरकरांना स्कॉलरशिप दिली होती आजच्या भाषेमध्ये, परदेशात जाऊन शिकण्याकरता. मदनलाल धिंगरांची जेव्हा सावरकरांची भेट झाली ना, तेव्हा मदनलाल धिंगरा म्हणाले, काय त्याचं सगळं आधीचं आयुष्य माहिती आहे आपल्याला. मदनलाल धिंगरा सावरकरांना म्हणाला, आम्ही असं लोकांनी टाकलेल्या भाकरीवरती इथे आलेलो नाही आहे. प्रचंड श्रीमंत कुटुंब होतं धिंगरा. काय मतपरिवर्तन केलं असेल सावरकर. ह्या सगळ्यांनी फार केलंय बरं का आपल्या देशात. आणि त्याच्यामुळे ही सगळी पुराणं, त्याच्यामुळे हे वेद वगैरे जे आहे ना, हे त्याच्यामुळे राहिलंय बरं का. हे सगळं कोणी सांभाळलंय तर कुठलाही आश्रय नसताना कीर्तनकार, प्रवचनकार, वासुदेव, पुराणिक जे कोण आहेत ना त्या गावातले ज्योतिषी, त्यांनी हे सगळं सांभाळलंय बरं का. त्यांनी हे सगळं सांभाळलं बरं. काही अपेक्षा नसताना, केवळ राहिलं पाहिजे, ज्ञान टिकलं पाहिजे याच्याकरता सांभाळलं. शिवा काशीत मारला गेलाच. आणि त्याच रात्री एक जागा अशी होती जिथे उभं राहिल्यावर लक्षात आलं बाजी प्रभूंच्या की इथं जर सैन्य अडवलं ना
तर राजांच्या जीवाला धोका नाही. तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. एकाच दिवशी गेलेत ना दोघही. मग हे जातीपातीचं विष केव्हापासून आलं आपल्याकडे? हे केवळ राजकारण्यांनी आणलं बरं का, लक्षात ठेवा. हा अमका जातीचा, तो तमक्या जातीचा. आपण सगळेजण ना सगळ्यात पहिल्यांदा भारतीय आहोत बरं का, हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. घट्ट आवडलेली मूठ कशी असते ना, तशी आहोत आपण सगळे. असो, हा सुद्युम्न मोठा झाला. आता तो काय घोड्यावर बसायला शिकला, दांडपट्टा चालवायला शिकला, सगळा धनुष्यबाणामध्ये तरबेज झाला. राजाला हे सगळं यायला पाहिजे. आणि एक दिवस हा सुद्युम्न घरातून शिकारी करता म्हणून बाहेर पडला. एका वनातून दुसऱ्या वनात, दुसऱ्या वनातून तिसऱ्या वनात, वेगवेगळ्या ठिकाणी शिकार करत 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 हिमालयाच्या एका जंगलामध्ये तो आला. घोड्यावरती बसला. वेगानं घोडे धावतायत बरं का. आणि अचानक त्या वनामध्ये ह्या सगळ्यांनी 50-100 सैनिक आहेत बरोबर, हे सगळेजण त्या वनामध्ये प्रवेश करते झाले. आणि जे सगळे सैनिक होते त्यांच्या स्त्रिया झाल्या. हा सुद्युम्न जो पुरुष होता तो पुन्हा मुलगी झाला. अरे बापरे, हे काय आता नवीन म्हणाले. आत्तापर्यंत बरं चाललं होतं ना. एवढ्या यज्ञानं तो मुळात ती मुलगी झाली. मग नारायणाचं स्तवन केलं. त्याच्यातनं पुन्हा ते नारायण प्रसन्न झाल्यावर त्यांनी सांगितलं की घरी जाईपर्यंत हा मुलगा होईल. हां, आता हे काय नवीन. असंच आहे बरं का देवी भागवतात. हां, दर पानावरती काहीतरी अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. धक्केच आहेत देवी भागवत. म्हणून मी काल म्हणालो ना, काही कल्पना घेऊन बसूच नका. काय आहे, कल्पनेनं आपण फार अडकत जातो त्याच्यात. मग आपले रिसिव्हर बंद होतात. नेहमी शून्य होऊन बसावं ऐकताना, तर आपल्याला काहीतरी नवीन कळतं. असा कसा एकदम त्या मुलाची मुलगी झाली. अहो इतकंच नाही, त्यांच्या ताफ्यामध्ये जे घोडे होते त्या घोड्यांच्या सुद्धा घोडी झाल्या. हा काय प्रकार आहे. तर त्यानं ज्या वनामध्ये प्रवेश केला होता त्या वनामध्ये फार 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 वर्षापूर्वी भगवान महादेव आणि पार्वती माता विहाराकरता म्हणून आले होते. शिवजी बसलेत एका शिळेवरती आणि पार्वती माता त्यांच्या काय उजव्या अंकावरती बसल्यात आणि डोकं असं, पती पत्नी आहेत ना ते, शिवांच्या खांद्यावरती मातेनं डोकं ठेवलं आणि त्यांची ही क्रीडा चालू असताना सनत कुमार दर्शनाला आले. सनत कुमारांनी नमस्कार केला. झालं. सनत कुमार आलेत म्हटल्यावरती पार्वती लगेच सावरून बसली. झालं, यांनी नमस्कार केला, यांनाही काही वाटलं नाही, शिवांनाही काही वाटलं नाही, ते निघून गेले. माता रागवल्या. शक्ती रागवली की फार अवघड होतं बरं का. बरोबर आहे ना दादा. काही बोलणं बंद झालं शिवांशी. त्यांचं काय म्हणाले, दर्शना काही प्रायव्हसी वगैरे आहे की नाही. शिवजी तिला म्हणतात, अगं ते आत्मसाक्षात्कारी आहे,
त्यांच्या दृष्टीने काय सगळंच शिवशक्तीचा खेळ आहे हा. नाही पण तरी तुम्ही काहीतरी करा. मी काय करू? बरं अशा वेळेला सुचत नाही हो. मला माहिती आहे ना काही सुचत नाही. म्हणून मी सकाळी रोज उठलो ना की पहिले आरतीच करून येतो. दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. हे एकदा म्हटलं ना स्तवन घरच्या दुर्गेचं की मग काय भागवत करायला मोकळे. तू म्हणशील तसं करतो पार्वती. तू सांग काय कर. ती म्हणाली या वनाला शाप द्या की या वनामध्ये जर कोणी पुरुष आला तर त्याची स्त्री होईल. बायकोच्या आज्ञेपुढे आहे काही. झालं. शिवांनी त्या वनाची जी काही परिसीमा होती, त्याची जी टेरिटरी होती आत्ताच्या भाषेमध्ये, त्या सगळ्या वनाला शाप दिला की ह्या वनामध्ये जर कोणी प्रवेश केला पुरुषांनी इतर तर त्याची स्त्री होईल. बरं प्राण्यांचं हे नेहमीच होतं हो, पण त्यांना कळत नाही ना. कारण कळणं हे जे आहे ना ते फक्त माणसाला आहे. प्राण्यांना ती बुद्धी नाही आहे, लक्षात ठेवा. अडचण कुठे होते? जेव्हा फार कळायला लागतं ना तेव्हा अडचण होते. म्हणजे ज्यांना फार अडचण आहे त्यांनी आपल्याला फार कळतं असं समजू नका. म्हणून आपल्याकडे म्हणतात ना अज्ञानात सुख आहे. काही लोक काय आज भेंडीची भाजी का? बरं भेंडीची. आज भोपळा का? भोपळा. खाल्ली की नाही का? आज काय कुठली दिली होती काल? कोबी. साहिलला कोबी दिली होती. मेथीची भाजी. मेथीची भाजी का आज? बरं मेथीची. फार नसतं बरं का. काही लोक फार अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे, फार आता हेच पाहिजे तेच पाहिजे. जरा कमी करा बरं का. असंच पाहिजे तसंच पाहिजे. बाहेर गप गिळतो की नाही आपण जे मिळेल ते. घरीच कशाला नखरे. प्राणी असे जंगलात यायचे आणि स्त्री व्हायचे बरं का. त्यांना काही फरक पडायचा नाही. आता बरं हा राजा आहे ना हो. बरं आता घरी कसं जाणार? असं आली का मोठी अडचण. आणि त्या ती जी स्त्री देह या सुद्युम्नाने घेतला होता त्या स्त्रीबरोबर बुधाचा विवाह झालाय. आपण बुधाची जी पत्नी इला म्हणतो ना ती ही आहे. आधी स्त्री देह होता, मग पुन्हा पुरुष देह झाला, मग पुन्हा स्त्री देह. बुधाची एक पत्नी आहे इला, ती ही आहे. आणि त्या तरुणीपासून जो पुत्र झालाय बुधाला तो आहे पुरुरवा. थोडी हे नाव आठवतंय का? हा इकडचा वंश आहे आणि तो आहे तो सूर्यवंश आहे. जेव्हा सुद्युम्न होता, सुद्युम्नाचा विवाह झाला, ते येणार आहे पुढे. तो सूर्यवंश आहे आणि हा चंद्रवंश आहे सगळा. झालो आता किती काळ असं राहणार ना. पुन्हा गेला वसिष्ठांकडे, म्हणला महाराज असं असं झालंय. पुन्हा बदला. अरे म्हणाले काय काय चाललंय काय हे तुमचं? हे इतकं सोपं वाटलं का तुम्हाला? नाही हो म्हणला असं असं झालं, मला माहिती नव्हतं, त्या वनाला शाप दिला. ठीक आहे म्हणले, काही काळजी करू नका, आपण नारायणाकडे जाऊ.
झालं, नारायणाला प्रसन्न केलं. नारायण म्हणाले, हे माझ्या हातात ऑर्डर वरची आहे. भगवान शिव वरचेच बर का या नारायणाच्या. मी म्हणाले, काय करू, काय शिवांना प्रसन्न करून घ्या. शिवांना प्रसन्न करून घेणं सोपं आहे का हो? नाही, सोपं आहे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे. नमः पार्वती पते हर 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 महादेव. रत्नैकल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गुह्यताम् सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्गम्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा एतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजागृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाशरीरं गृहे पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तदखिलं शंभो तवाराधनम्. शेवटचा श्लोक आहे, त्याची ओळ सांगतो पाठीमागून म्हणा. हा श्लोक रोज म्हणावा. शंकराचार्यांनी
शिवमानस पूजा लिहिली आहे, ही शिवमानस पूजा आहे. हा जो शेवटचा श्लोक आहे तो रोज म्हणावा असा आहे. आपण दिवसभरात जे जे काही करतो ते सगळं हे शंभो मी तुला अर्पण करतो, किंवा हे सगळं मी जे काही केलं आहे ना ही तुझी पूजा म्हणूनच केलेलं आहे. हा या शेवटच्या श्लोकाचा अर्थ आहे. अर्धी ओळ सांगतो, माझ्या पाठीमागून म्हणा. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं, मानसं वा पराधं, विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. नमः पार्वती पते हर हर महादेव. शिवांना प्रसन्न करून घेणं एकदम सोपं आहे बरं का. म्हणून त्यांचं एक नाव आहे आशुतोष. ते भोळा सांब म्हणतात. ते भोळा हा शब्द लग्नानंतर पडला बरं का त्यांना. शिव पार्वती विवाहानंतर पार्वती म्हणायला लागली त्यांनी, तुम्ही फार भोळे आहात हो. मग आपल्या पार्वती सुद्धा आपल्याला तसंच म्हणतात, तुम्ही फार भोळे आहात हो. त्यांना खरं तर म्हणायचं असतं काय बावळट आहे, पण असं म्हणता येत नाही ना थेट. काही योगेश दादा मनापासून असतोय आमचा, थेट म्हणता येत नाही ना, म्हणून हे पर्यायी शब्द विकल्प. शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले काय, म्हणाले असं असं झालंय. आता म्हणाले मी काही करू शकत. याचं कारण बायकोचा शब्द मोडता येणार. बघा शिवांना सुद्धा बायकोचा शब्द मोडता येत. तुमची आमची काय अवस्था आहे. आपल्याला फार वाटतं बरं का, काही नसतं. ती आदिशक्ती आहे ना, अन्नपूर्ण आहे बरं का. तुम्ही ऐकलं नाहीत आज आणि त्या अन्नपूर्ण उद्या चूल चालू केली नाही लगेच अवघड होईल की नाही. काहीतरी करा, काहीतरी करा. शिवजी म्हटले ठीक आहे एक करतो. लगेच करणार का, म्हणाले नाही, सगळ्यांना दुग्धपान आहे ते झालं की मग करतो म्हणाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. दूध केलं.